अतिरिक्त ठरलेल्या पदव्युत्तर प्राथमिक शिक्षकांच्या संयोजनाबाबत महाराष्ट्र शासन एक परिपत्रक काढलेलं. तो परिपत्रक 19 जून 2026 ला निर्गमन झालेले परिपत्रक आहे. हे परिपत्रक मी सोप्या भाषेत तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. दिलेले पत्र महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेले आहे. हे पत्र 19 जून 2026 रोजीचे म्हणजे काल निर्गमन झालेले परिपत्रक आहे. या पत्राचा मुख्य विषय असा बघा, सन 2025-26 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या पदव्युत्तर प्राथमिक शिक्षकांच्या संयोजनाबाबत असा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने विचारलेल्या प्रश्नावर संचालनाने दिलेले स्पष्टीकरण खालीलप्रमाणे सोप्या भाषेत आहे. मुख्य मुद्दे आणि अर्थ. पार्श्वभूमी काय तर पदव्युत्तर प्रणालीद्वारे सरळ सेवेने नियुक्त केलेले काही पदव्युत्तर शिक्षण सेवक सन 2025-26 च्या संच मान्यतेत अतिरिक्त ठरले आहेत. त्यांना उपशिक्षक पदावर संयोजित करता येईल का याबद्दल मार्गदर्शन मागवण्यात आले होते. ते शासनाने दिलेलं मार्गदर्शन या ठिकाणी असे बघा. शाळा स्तरावर संयोजन. मंजूर पदव्युत्तर शिक्षकांच्या विषयानुसार वर्गीकरण न करता जर शाळेवर पदव्युत्तर शिक्षक पद मंजूर असेल तर संबंधित शिक्षकाला पूर्वीप्रमाणे त्याच शाळेवर कार्यरत ठेवता येईल किंवा दुसऱ्या शाळेवर पदव्युत्तर शिक्षक म्हणून सामावून समायोजित घेता येईल. पदावनत म्हणजे डिमोशन करता येणार नाही. बघा, या पदव्युत्तर शिक्षकांना कोणत्याच प्रकारचं डिमोशन करता येणार नाही. पदव्युत्तर पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या या पदव्युत्तर शिक्षकांना इतर पदवीधर रिक्त पदावर संयोजन करता येईल. त्यांना उपशिक्षक पदावर पदावनत व डिमोशन करता येणार नाही. वेतन सुरक्षण. या व्यतिरिक्त जर पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरत असतील तर पदोन्नतीने पदवीधर शिक्षक पदावर नियुक्त झालेल्या शिक्षकांना वेतन सुरक्षण देऊन उपशिक्षक पदावर कार्यरत ठेवता येईल. त्यांचं वेतन सुरक्षण तसेच राहणार, मात्र त्यांना उपशिक्षक पदावर कार्यरत ठेवता येईल. थोडक्यात निष्कर्ष असा, पदव्युत्तर पोर्टलद्वारे थेट नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांना पदावनत डिमोशन करून उपशिक्षक करता येणार नाही. त्यांचे संयोजन पदवीधर शिक्षक म्हणून इतर रिक्त जागीच करावे लागेल. तर पदोन्नतीने आलेल्या शिक्षकांना अतिरिक्त ठरल्यास वेतन सुरक्षण देऊन उपशिक्षक पदावर ठेवता येऊ शकते. अशा प्रकारे महाराष्ट्र शासन एक परिपत्रक काढून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पदवीधर शिक्षक संयोजन करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना प्रश्न निर्माण झाला होता, त्याला दिलेले हे उत्तर आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.